नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास या आपल्या मालिकेतील आजचा आपला 6वा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत आडनावे आणि पडनावे यातील नेमका फरक काय आहे आणि हा फरक पडल्यामुळं नेमकं आपल्या पूर्वजांचा शोध घेण्याच्या कामामध्ये काय अडचणी उत्पन्न होऊ शकतात. मुळामध्ये मी आपल्या सर्वांना एक विनंती आहे किंवा सांगू इच्छितो, हा व्हिडिओ पाहण्याच्या आधी याच्या आधीचा जो आपण व्हिडिओ बनवला आहे की मराठी आडनावातली विविधता, तो व्हिडिओ आपण सर्वांनी पाहावा. जर पाहिला नसेल हा व्हिडिओ पाहण्याच्या आधी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर कृपया तो व्हिडिओ आधी बघावा. कारण त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये असलेल्या 2 लाख आडनावांची आपण वर्गवारी केलेली आहे थोडीशी, एक 10-20 प्रकारामध्ये. त्या वर्गवारीमध्ये जेवढी आडनावं आहेत ती मुळामध्ये आडनावं नसून पडनावंच आहेत. तर कुठल्या आडनावाला पडनावं म्हणावं हे थोडंसं ढोबळमानाने आपल्याला कळावं आणि आपलं आडनाव त्याच्यामध्ये येते का नाही कुठे याचा आपल्याला अंदाज यावा. त्यामुळे आपण सर्वांनी जर तो व्हिडिओ पाहिला तर हा व्हिडिओ समजणं थोडं सोपं जाईल. मुळामध्ये आडनाव म्हणजे कुटुंबाची ओळख असते. सर्वच प्रदेशामध्ये आपण गेलो तर काही प्रदेशामध्ये काही टिपिकल आडनावं असतात त्या प्रदेशाची ओळख म्हणून, किंवा एखाद्या समाजामध्ये आपण गेलो तर त्या समाजामध्ये पण काही आडनावं असतात, त्या समाजाची ओळख असतात की ती आडनावं फक्त त्याच समाजामध्ये त्याच प्रदेशामध्ये असतात. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर वर्मा, शर्मा, मल्होत्रा ही उत्तर भारतातली नावं हिंदी चित्रपटांनी खूप लोकप्रिय केलेली आहेत. बंगालमध्ये पण खूप आडनावं आहेत, पण त्यातली आपल्या बंगाल म्हटलं की आपल्याला कुठली आडनावं आढळतात? मुखर्जी, बॅनर्जी, चटर्जी, टागोर, बोस, दास, गांगुली. गुजरात म्हटलं की आपल्याला पटेल, शहा, गुजराती हीच आडनावं आठवतात, मेहता. राजस्थान म्हटलं की चौहान, राठोड, सिंह. त्यानंतर महाराष्ट्र म्हटलं की पाटील, देशमुख, देशपांडे, जोशी ही आडनावं आपल्याला आठवतात. तर ही आडनावं काय आहेत की ही प्रादेशिक ओळख आहेत. म्हणजे प्रत्येक प्रदेशाची जशी एक प्रादेशिक ओळख असते त्या आडनावांवरून, तशी प्रत्येक समाजाची पण एक ओळख असते त्या आडनावांवरून. तशीच विशिष्ट एका समूहाची पण काही ओळख असते आडनावांवरून. तर ही जी आडनावं असतात या आडनावांना टिपिकल आडनावं म्हणतात किंवा मूळ आडनावं आपण त्यांना एक प्रकारे म्हणू शकतो, की जी दुसरीकडे कुठे आढळत नाहीत. बहुसंख्येने किंवा बहुसंख्येने एकाच प्रदेशामध्ये, एकाच समूहामध्ये, एकाच समाजामध्ये आढळून येतात. भले मग तो समूह जातीशी, धर्माशी जोडलेला असेल किंवा व्यवसायाशी जोडलेला असेल, इतर कुठल्या आर्थिक वर्गवारीशी जोडलेला असेल, सामाजिक वर्गवारीशी जोडलेला असेल, पण बहुसंख्यकतेने तीच आडनावं त्याच्यामध्ये आढळतात. तर आपण त्यांना मूळ आडनावं किंवा वैशिष्ट्यपूर्ण आडनावं त्या समाजाची, त्या समूहाची म्हणू शकतो. ही वैशिष्ट्यपूर्ण आडनावं वगळता इतरही अनेक आडनावं त्या समाजामध्ये आढळतात, प्रदेशामध्ये आढळतात. ती दुसऱ्या प्रदेशामध्ये पण आढळतात, दुसऱ्या समाजामध्ये पण आढळतात, सर्वत्र आढळतात. आणि त्यांचा जो प्रादुर्भाव असतो तो प्रादुर्भाव कुठल्या नाही कुठल्या कर्मानुसार झालेला असतो. कर्म म्हणजे काही ना काहीतरी त्यांनी एखादी कृती केलेली असते, त्यांचे पूर्वज काही ना काहीतरी काम करत असतात, त्या कर्मानुसार त्यांना ते आडनाव पडलेलं असतं. आता कर्म म्हणजे बरं वाईट कर्म नाही, धर्मामध्ये सांगतात तसं. कर्म म्हणजे तुम्ही जे काही काम तुमच्या उपजीविकेसाठी करता ते तुमचं कर्म. त्या उपजीविकेच्या कर्मावरून पडलेली ही जी आडनावं आहेत ही आडनावं म्हणजे पडनावं असतात. किंवा काही आडनावं असतात त्यांचा काही धरबंधच लागत नाही किंवा पायपोसच लागत नाही की कशावरून पडले असतील बरं मला ही आडनावं, माझ्या कुटुंबालाही हा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो. त्या आडनावांना पडनावं म्हणतात. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की आडनावं आणि पडनावं काय आहेत आणि ती महाराष्ट्रामध्ये पडायचं कारण काय, आणि महाराष्ट्रामध्ये ही आडनावं पडायची सुरुवात झाली कशामुळे, आणि कुठल्या समाजामध्ये ही पडनावं आहेत ही जास्त आहेत आणि कुठल्या समाजामध्ये ही पडनावं आहेत ती कमी आहेत, आणि त्याची कारणं पण काय आहेत, हे सगळं आपण समजून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. जेव्हा आपण आडनावांचा विचार करतो आणि त्यातही आपण महाराष्ट्रामध्ये आडनावांचा विचार करतो तेव्हा एक गोष्ट आहे जी आपल्याला दुर्दैवाने स्वीकारावीच लागते. बरी वाटो आपल्याला नाहीतर वाईट वाटो, परंतु ती गोष्ट स्वीकारण्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाही. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये जी आडनावं आहेत ती महाराष्ट्रीय आडनावं समाजासाठी जातीची निदर्शक आहेत.
कोणी हे सत्य नाकारू शकत नाही. अगदी कोणी म्हटलं की मी जात नष्ट करतो, मी जातपात मानत नाही, तरी पण आडनावं ही जात दाखवणारीच आडनावं आहेत आज महाराष्ट्रामध्ये आहेत. ती महाराष्ट्र समाजासाठी ही आडनावं थेटपणे जातीचं निदर्शक असतात, थेटपणे जात सांगतात एखाद्या माणसाची. त्याच्यामुळं आपल्याला ही गोष्ट पहिल्यांदा मान्य केली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून जेव्हा ही आडनावं आपल्यासमोर येतात तेव्हा देशाच्या इतर भागातल्या लोकांसाठी महाराष्ट्र म्हणलं की पाटील, देशमुख, कुलकर्णी, देशपांडे, भोसले, चव्हाण, पवार, कदम, कांबळे, सोनवणे. आता ही आडनावं मी का घेतो आहे तर आपण मागचा एक जो व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये भारतातली शीर्ष 350 म्हणजे टॉप 350 आडनावं आपण बघितली, त्याच्यामध्ये ही आडनावं आहेत त्यातली काही. म्हणजे भारत देशामध्ये ही आडनावं तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जातात लोकसंख्येमध्ये, तर महाराष्ट्रामध्ये तर त्यांची संख्या जास्तच असणार आहे. म्हणून ही आडनावं आपण घेतली. तर ही आडनावं काय आहेत? एक जातीची पण निदर्शक आहेत आणि प्रदेशाची पण निदर्शक आहेत. आता विषय हा आहे की आपण मानो किंवा न मानो, मगाशी मी म्हटलं तसं, जात हे भारतीय समाजव्यवस्थेचं एक वास्तव आहे. आपण त्याला नाकारू नाही शकत. म्हणजे गुलामगिरी हे युरोपियन आणि अमेरिकन समाजव्यवस्थेचं जसं एक वास्तव होतं काही काळापूर्वी आणि आजही त्यांचा जो आपण दृष्टिकोन बघतो तो गुलामगिरीला परत आणणाराच दृष्टिकोन आहे, वास्तव आहे त्यांच्या समाजाचं. की आजही त्या समाजामध्ये गुलामगिरीचं समर्थन करताना लोक आपल्याला दिसतात युरोपियन अमेरिकन व्यवस्थेमध्ये. हे वास्तव आहे, आपण नाकारू नाही शकत. जात व्यवस्था ही भारतीय समाजव्यवस्थेचं वास्तव आहे, तसंच फक्त भारतीय समाजव्यवस्थेचं वास्तव आहे असं पण नाही आपण म्हणू शकत. मुळामध्ये आपण भारतामध्ये राहतो त्यामुळे आपण आपल्याला स्वतःला क्रिटिसाईज जास्त करतो. कुठे नाही कुठे हे डिस्क्रिमिनेशन जगामध्ये सर्वत्र आहेच. सुप्त स्वरूपामध्ये आहे, सुप्त रूपामध्ये आहे, उघडपणे आहे. कुठल्या तरी आपण म्हणतो की एखाद्या आवरणाखाली दडलेला आहे, परंतु भले त्याला जात म्हणत नसतील त्या देशामध्ये, पण ज्याला आपण हा भेदाभेद म्हणतो, हा भेदाभेद प्रत्येक देशामध्ये आहेच. आपण जर त्याचा इतिहास पाहिला तर आपल्याला ते दिसून येतं. आपण संस्कृतीमध्ये गेलो त्यांच्या तर आपण जात नाही हा आपला प्रॉब्लेम आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांच्यामध्ये आहे म्हणून आपल्या देशात आहे तर ती चांगलंच म्हणावं, जात आणि भेदाभेद याला चांगलंच म्हणावं हा विषय नाही. ही गोष्ट चुकीचीच आहे जगात कुठेही असली तरी पण दुर्दैवानं वास्तव आहे, ती आपण मान्य केली पाहिजे. काळाबरोबर जरी आपल्या देशामध्ये समाजसुधारक होऊन गेले, समाजसुधारकांच्या प्रबोधनामुळं काळामुळं या जातीच्या भिंती आहेत त्या थोड्या सैल होत गेल्या, पातळ होत गेल्या, तरी पण जात आहे ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आजही आपल्या समाजामध्ये शिल्लक राहिलेली आहे. आणि आडनावं जी आहेत ही आडनावं हे जातींच्या ओळखीची प्रथमदर्शनी प्रतीक आहेत. म्हणजे आडनावामुळेच जात कळते लोकांची काय असेल तसे. आडनावांमुळे व्यक्तीच्या जातीचा आज आपण नाही म्हटलं तरी 80% अंदाज एखाद्या व्यक्तीला लागू शकतो. एखादी व्यक्ती भारतामध्ये राहते आणि तिने एखादं आडनाव ऐकलं, ती व्यक्ती समोरची आडनावाची व्यक्ती कुठल्या जातीची असू शकते, त्यात ती कुठल्या उपजातीची असू शकते, हे पण आपल्याला काय होऊ शकतं 80% अंदाज लागू शकतो. एवढा आडनावांचा आणि जातीचा एकमेकांशी अनन्यसाधारण संबंध आहे. हां, काही आडनावं अर्थात असे असतात की जी गोंधळात पाडतात, कळतच नाही काय आहेत ती. त्या आडनावांवरून जातीचा पण बोध होत नाही ना अजून कसलाच बोध होत नाही. मग एक आडनाव आलं कुठून हे पण कळत नाही. मग पै पाहुण्यांना विचारावं लागतं, बाबा काय कारण तुम्ही आडनाव घेतलेलं आहे हे ना, जातीशी जुळते ना कशाशी जुळते, तुमची ओळख काय लावायची आम्ही. अशी पण काही आडनावं आहेत पण त्यांची संख्या फार कमी. मागाशी मी म्हटलं तसं 80% आडनावांनी कुठली ना कुठली जात ओळखताच येते. आता हे जातीचं गाऱ्हाणं आपल्या विषयामध्ये गायचं कारण काय? पहिल्यांदा तर आपल्या आडनावांच्या विषयामध्ये हे जातीचं भारूड गायचं कारण याच्यासाठी आहे की जी आडनावं पडनावं झालेली आहेत त्यांची सुरुवात जातीपासूनच झालेली आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेकांची थेट जातीची नावच आजही त्यांची आडनावं आहेत आणि ही पडनावं आहेत एक प्रकारे पडलेली. उदाहरणार्थ सोनार, माळी, साष्टी, कोष्टी, शिंपी, कासार ही अशी आडनावं आहेत की ही आडनावं जातीचीच पडनावं म्हणून पडलेली आहेत. आपण त्यांना आडनाव नाही म्हणू शकत. का नाही आडनाव म्हणू शकत? की सोनार काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीचं आडनाव वेगळं असू शकतं. किंवा लोहार हा जो समाज आहे जो संपूर्ण भारत देशामध्ये पसरलेला आहे, सुतार समाज संपूर्ण भारत देशामध्ये पसरलेला आहे. इतरही समाज आहेत जे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत. व्यवसाय तो करतात, जात ती लावतात, एक ठराविक आहे ती, म्हणून ते आडनाव ते लावतात. परंतु त्यांचं आडनाव काहीतरी वेगळं असू शकतं जर आपण शोध घ्यायला गेलो तर. पण आता ते जातीचंच आडनाव त्यांनी लावल्यामुळं ते आडनाव पडनाव झालेलं आहे त्यांच्यासाठी.
आणि हे आडनाव का लावावं लागलं त्याची पण कारणं वेगळी वेगळी आहेत. आपण त्याची दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे की का लोक जातीचं नावच आडनाव म्हणून लावतात. तर आता परत तो विषय इथे विषयांतर होईल किंवा पुनरावृत्ती होईल म्हणून बोलत नाही. परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जातीची नावं जेव्हा लोकांनी आडनाव म्हणून लावायला लागली तेव्हा ती पडनाव झाली. त्यांची मूळ आडनावं काहीतरी वेगळी होती. आता हे आलुतेदार बलुतेदारांच्या बाबतीमध्ये तर एक वेळ ठीक आहे, आपल्याला काहीतरी शोधाशोध करता येईल. म्हणजे समजा कोणी लोहार समाजातील व्यक्ती असेल तर तिने असं ठरवलं की बाबा माझं आधीचं आडनाव काय होतं मला शोधायचं आहे किंवा मला माझं कुळ पूर्वज वगैरे शोधायचं तर शोधता येईल. आलुतेदार बलुतेदारांच्या बाबतीत काहीतरी तिथे जागा आहे. परंतु जे भटके विमुक्त आहेत, आजही आपण ज्यांना गावकुसाबाहेरच्या जाती म्हणतो, त्यांच्या बाबतीत ही शक्यता फारच धुसर होऊन जाते. म्हणजे महसुली दस्तावेज पाहिले तर आपल्याला काय दिसतं, काही काही गोष्टी धनगर, लमान, पारधी अशीच त्यांची आडनावं लावलेली दिसून येतात. मग त्याचं मूळ आडनाव होतं कुठलं आणि ते मूळ आडनाव होतं ते कुठल्या गावाबाहेर तो राहत होता, त्या गावातल्या माणसांचं त्याने घेतलं का, ते घ्यायला भाग पाडलं गेलं त्याला का, ते त्यांच्या कुळामधलंच होतं. तर या गोष्टी काय होतात, अवघड होतात लक्षात घेण्यासाठी किंवा पूर्वजांचा शोध घेण्यासाठी, घराण्यांचा शोध घेण्यासाठी अवघड पडतात. ही पडनावांमुळं मूळ आडनावं विस्मृतीमध्ये जातात किंवा काही काही वेळेला पूर्णपणे नाहीशीच होतात. कळतच नाही मूळ आडनाव कुठलं होतं, शोधता सापडत नाहीत ती काही काही लोकांची. आणि पडनावावरून मागचा काहीच बोध होत नाही की आपले पूर्वज कोण होते. पण हेच जर आपण बघितलं तर एखादा दस्तावेज असेल तर त्या दस्तावेजामध्ये ब्राह्मण आणि मराठा समाजाची आडनावं जर आपण बघितली मागच्या महसुली दस्तावेजामध्ये तर त्याच्यामध्ये संतू भिवा किंवा रावजी बाळाजी अशी काहीतरी नावं लिहिलेली दिसतात. म्हणजे त्यांनी पण आडनावच वापरली नाही आहे तिथे. याचा अर्थ काय आहे की जुन्या महसुली दस्तावेजामध्ये ब्राह्मण आणि मराठी समाजाची आडनावं लिहिलेली नसतील तर ते तेव्हा आडनाव लावतच नव्हते. त्यांनी नंतर ब्रिटिशांच्या काळामध्ये काहीतरी एखादी गोष्ट आडनाव म्हणून स्वीकारली तर ते त्यांचं आडनाव पण एक प्रकारे पडनावच झालेलं आहे. म्हणजे ते जे काही त्यांनी स्वीकारलं आडनाव म्हणून ते फार क्वचित त्याची सांधा जुळतो की ते त्यांचं मूळ आडनावाशी जुळत असेल किंवा मूळ कुळाशी जुळत असेल. म्हणजे ज्या ज्या लोकांचं महसुली दस्तावेजामध्ये ब्राह्मण मराठा समाजातल्या आडनाव आढळत नाही त्यांनी ब्रिटिश काळामध्ये आडनाव चिकटवलं. तिथे नंतरच्या काळामध्ये आपल्याला सहज कळतं की याचं 18व्या शतकामध्ये आडनाव नाही आहे, अगदी 1930मध्ये पण याचं आडनाव नाही आहे महसुली दस्तावेजात. पण हे नंतर काहीतरी आडनाव लावलेलं दिसतं इथे समोर. पण ते आडनाव आहे ते त्याच्या मूळच्या वंशाचं कुळाचं निदर्शक आहे का, कळायला मार्ग नाही आहे काय. मग अशी व्यक्ती पण ज्या वेळेला स्वतःचा इतिहास शोधायला प्रयत्न करते आणि सापडत नाही तेव्हा त्या व्यक्तीने समजायचं की आपलं आडनाव नसून पडनाव आहे, ते कशावरून तरी पडलेलं आहे. कारण जर का ते आडनाव असतं मुळामध्ये तर त्याचा प्राचीन उल्लेख कुठेतरी सापडला असता. प्राचीन म्हणजे 5 पिढ्या मागचा म्हणू शकतो आपण, त्याच्यानंतर मिळतच नाही, पण किमान 5 पिढ्या तरी काहीतरी उल्लेख सापडला असता आणि त्याच्यावरून काहीतरी आपल्याला शोधाशोध करता आली असती. अगदी महिकावतीच्या बकरीपर्यंत जरी आपण जाऊन पोहोचलो तरी आपण वंश कुळ कुठला आहे, सोमवंशी, सूर्यवंशी, चंद्रवंशी काय आहे, काहीतरी तरी आपल्याला म्हणजे आपण म्हणू शकतो की तिथपर्यंत जरी आपण मागं गेलो 5 पिढ्या 500 वर्ष मागं तरी काहीतरी आपल्याला 500-600 वर्षापूर्वी सापडू शकतं. पण इथं सापडणं त्या गोष्टी फार अवघड होतं कारण ही आडनावं नंतर स्वीकारलेली आडनावं आहेत. आता ही जातीवरून जी पडलेली नावं आहेत, ही जातीवरून पडलेली नावं ज्यांना आपण पडनावं म्हणतो, आता हीची ओळखायची कशी, पडनावं आहेत का नाही आहेत. आता एखादं उदाहरण सांगायचं म्हटलं तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये खरेदी खतामध्ये आडनाव नाही आहे. अशा वेळेला काय केलं जातं की एखादा माणूस आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एखादं खरेदी खत झालं आहे, आता त्याचं खरेदी खतामध्ये नाव लिहायचं आहे पण त्याचं तर काही आडनावच नाही आहे, त्यावेळेला लोक आडनाव वापरतच नव्हते. अशा वेळेला नाव लिहिलं जातं, त्या व्यक्तीचं वय लिहिलं जातं, पत्ता लिहिला जातो आणि आडनावाच्या जागी त्याची जात नमूद केली जाते कारण आडनाव नाहीच आहे. मग बहुतेक लोकांची आडनावं अशीच जातीवरून पडलेली आहेत. उदाहरणार्थ काय आहे की मारवाडी. आता एखाद्या व्यक्तीचं नाव छगनदास आहे पण त्याचं नाव आडनावच नाही 16व्या शतकामध्ये किंवा 18व्या शतकामध्ये, मग काय लिहिणार खरेदी खतामध्ये, छगनदास मारवाडी हा महाराष्ट्रामध्ये होता मारवाडी. मग नंतर पुढे जाऊन त्याचं आडनावच मारवाडी झालं. की असंच गुजर, मुसलमान या जातींचा उल्लेख पण आडनाव म्हणून केल्या गेल्यामुळं ती नंतर पडनावं झाली. मूळचा त्यांचा वंशाचा आणि कुळाचा त्याच्यामध्ये आपल्याला संबंध दिसत नाही. अनेक दस्तावेज आहेत असे महत्त्वाचे दस्तावेज किंवा खरेदी खत आपल्याला भेटतात की ज्याच्यामध्ये आपल्याला शोधायला जातो एक दिशा जाते दुसरीकडेच काहीतरी या चुकीच्या पडनावांमुळं. समाजाच्या भाषेमध्ये ही सारखी जातीची नावं दस्तावेजामध्ये लिहून नंतर ती आडनावं झाली पण मुळामध्ये ती पडनावं आहेत. उदाहरणार्थ बंकट मारवाडी, मी म्हणलं बंकट नाव आहे, मारवाडी जात आहे. शांतीलाल गुजर, शांतीलाल नाव आहे, गुजर जात आहे. मुस्तफा मुसलमान, मुस्लिम समाजाच्या बाबतीत हा मोठाच समस्या निर्माण होते, काय लावू आडनाव मी माझं, कारण त्याच्यामध्ये मुस्लिम समाजामध्ये आडनाव लावण्याची परंपराच नाही. मूळच्या अरेबिक याच्यामध्ये पण आपण बघितलं
की आडनाव लावण्याची परंपरा नाही. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की अरबस्थानामध्ये आडनावांची सुरुवात कशी काय झाली. पण भारतामध्ये तर आता आडनाव लावायला लागते दस्तावेजामध्ये. मग माणूस काय म्हणतो, काही नाही, मुस्तफा मुसलमान लावून टाकलं त्याचं, अमुक अमुक इस्लाम, अमुक तमुक पठाण, काही नाही झालं अमुक तमुक खान. मग ही खान पठाण ही आडनावं मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. त्याचं कारण काय, ज्या लोकांना काही पर्यायच नव्हता त्यांनी त्यांचं आडनाव पठाण लावलं किंवा खान लावलं. त्यातही जे भारतामध्ये जे आपले मित्र होते ज्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला त्यांना काय आडनाव लावावं मोठी पंचायत झाली. काही लोकांनी त्यांची जुनी आडनावं आपल्याला कोकणामध्ये शाबूत ठेवलेली दिसतात की ते अजूनही तेच आडनाव लावतात. पण काही लोकांना जेव्हा आडनावच सापडलं नाही मुस्लिम, तेव्हा त्यांनी पठाण, सर्वात सोपा मार्ग काय, पठाण लावा. शेख आडनाव, शेख या शब्दाचा अर्थ वेगळा आहे खरं तर, पण लोक सरसकट आडनाव म्हणून लावतात. मग ही शेख, पठाण, सय्यद, खान ही आडनावं आपल्याला एखाद्या माणसाच्या मागं लावलेली मोठ्या प्रमाणात दिसतात. तांबोळी, काम जे पान बनवून तंबूल बनवून देत असत त्यांना तांबोळी म्हणत असत. ते अशा प्रकारे जातीचं नाव जिथे जिथे आडनाव म्हणून लावण्यात आलं तिथे तिथे ते पडनाव झालं. कारण काय झालं की त्या आपण जसं म्हणतो की आडनाव हे एक कुटुंब वृक्ष आपला जो असतो त्या कुटुंब वृक्षाची ओळख असते. ते आडनाव तुमचा मागचा कुटुंब वृक्ष सांगते काय होतं, तुझं मूळ कोण होतं, तुमचे पूर्वज कोण होते, त्या गोष्टी सांगतात. परंतु तुमचं आडनावच तुम्ही जातीवरून लावलं तर ती कुटुंब वृक्ष शोधणार कुठून आपण. त्यामुळं जातीवरून लावणं गेलेलं प्रत्येक आडनाव हे पडनाव आहे आणि त्याच्या पूर्वजांचा शोध घेता येणं सर्वसामान्य किंवा जे टिपिकल आडनावं असतात त्याच्यापेक्षा जास्त अवघड जातं. हे आपण इथं समजून घेणं गरजेचं आहे. जी गोष्ट जातीची आहे तीच गोष्ट वतनाची आहे. आपल्यापैकी बरेच मित्र आहेत ते वतनदार होते, त्यांचे पूर्वज सर्वच जाती धर्मातले लोक होते. असं काही नाही की अमुक एक जातीचं होतं. काही जातींचा कदाचित पगडा असू शकतो किंवा काही जातींची मोनोपॉली असू शकते एखाद्या वतनावर, पण असा काही नियम नव्हता की अमुक एका जातीतलीच व्यक्ती वतनदार होऊ शकेल. कर्तबगारी असेल तर कोणी ते वतन मिळवू शकत असेल. आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं आपल्या काही व्हिडिओ मालिकांमध्ये की महार समाजातली व्यक्ती पण पाटील असते, मुसलमान समाजातली व्यक्ती पण एखाद्या परगण्याची देशमुख असते. याच्यामुळे काय आहे की आपण असं म्हणू शकत नाही की अमुक एक जातीतलीच व्यक्ती कुलकर्णी होणार. दुसऱ्या समाजातल्या व्यक्तींनी पण कुलकर्णीपद भूषवल्याचे आपल्याकडे पुरावे आहेत वेळेला पडलेले. पारशी समाजातल्या लोकांनी मोठमोठी पदं भूषवल्याची पुरावे आहेत आपल्याकडे पडलेले वतनदारीचे. तर विषय हा नाही आहे की कोणी वतनदार व्हावं. सर्वच जाती धर्मातले लोक आपल्याला वतनदार दिसतात. परंतु मोठ्या संख्येने जे महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आहे ते मराठा समाज मोठ्या संख्येने वतनदार होतो. देशमुख, त्यानंतर पाटील आणि इतरही इनामदार, जहागीरदार बरेच लोक होते ज्यांची जमिनी होत्या मोठ्या स्वरूपामध्ये ज्यांनी मिळवलेल्या. तर हे जे कोणी लोक आहेत हे लोकांनी पण काय केलं की त्यांची मूळची आडनावं टाकून दिली आणि हेच आडनाव लावायला सुरुवात केली. इनामदार, जहागीरदार, पाटील, देशमुख, सरदेशमुख, त्यानंतर काही काही लोकांनी सर खोत ते पण आडनाव लावायला चालू केलं. तर गडबड काय होते की ज्या वेळेला तुम्ही ही वतनाची आडनावं लावता किंवा कधी कधी जोड नावं लावता की माने पाटील, काळे पाटील, जाधव पाटील वगैरे वगैरे, त्यावेळेला तुम्ही जे मूळचं आडनाव आहे ते मूळचं आडनाव हळूहळू विस्मृतीत घेऊन जातं. पाटील या आडनाव लावणारे जेवढे आपले मित्र आहेत त्या सगळ्या मित्रांना जर तपासून बघितलं त्यांनी तर तुम्ही नेमकं आडनाव जे आहे ते पाटील हे पदवी लागायच्या आधी किंवा पाटील हे वतनाचं पद आडनाव म्हणून लावायच्या आधी कोणतं आडनाव होतं तुमचं, त्याच्यावरून जर तुम्हाला कुटुंब वृक्षाचा किंवा तुमच्या मूळ पूर्वजांचा शोध घ्यायचा असेल तर त्याच्यावरून जाणार. पण आता परिस्थिती अशी आलेली आहे की काही काही लोक फक्त आणि फक्त पाटीलच आहेत, त्यांना मागचं पुढचं काही माहीत नाही. आत्ताच्या पिढीमध्ये आम्हाला माहीतच नाही आमचं आडनाव काय मागचं. तुमचं आडनाव पाटील आहे म्हणून तुम्ही शोध नाही घेऊ शकत मागे गोष्टींचा. एक ठराविक लिमिटपर्यंत आपण म्हणजे मागाशी मी नेहमी म्हणतो की तुमचं आडनाव जरी खरं सापडलं तरी 5 पिढ्यापर्यंतच ते आडनाव टिकतं, त्याच्यानंतर दुसरंच काहीतरी आडनाव असतं. त्यात हे असं पदांचा घोळ झाला काही की तुम्ही पदांची नावं आडनाव म्हणून लावली तर मग ते काम अजून अवघड होतं. त्यामुळं ही वतनावरून जी पडलेली नावं आहेत समाजातल्या कुठल्याही समाजात पडू देत. अगदी बहुजन समाजामध्ये पण आपल्याला आडनावं वेगळी वेगळी आढळतात. म्हणजे लष्करी असेल किंवा अजून दुसरं काही असेल. तर महार समाजामध्ये किंवा अगदी मांग मातंग समाजामध्ये पण मी आडनावं पाहिलेली आहेत की ज्यांचा पदाशी संबंध आहे कुठले तरी, ज्यांचा दुसऱ्या कुठल्या गोष्टी संबंध नाही. तर आधीचं आडनाव कुठलं हे प्रत्येक आपल्या समाजामध्ये वतनदारी पद्धतीमुळे महाराष्ट्रामध्ये हा एक मोठा काय झालेला आहे समस्या निर्माण झालेली आहे की वतनांची नावं आडनावांच्या ऐवजी पडनावं झालेली आहेत आणि पडनावांवरून मूळचं आडनाव शोधता येणं बऱ्याच मित्रांच्या बाबतीमध्ये मुश्किल होत जातं. आणि पुढच्या काही पिढ्या जातील तर ती गोष्ट अजून मुश्किल होणार, कारण पुढच्या पिढ्यांना कळणारच नाही इतिहास काय आहे, पुढच्या पिढ्यांना कळणारच नाही
की कुठे कुठल्या आडनावाशी संबंध जोडावा. म्हणजे माझा आडनाव पाटील आहे असं गृहीत धरू आपण, पण मी माझा संबंध जोडू कुठल्या गावाशी. आज मी 5 पिढ्या मुंबईमध्ये राहतो, तर मला माझं गाव पण नीट आठवत नाही. माझे आईवडील कुठून आले, काय झाले, कसं झालं. आणि परत ते आंतरजातीय विवाह केला असेल, कोणी आंतरधर्मीय विवाह केला असेल, मी त्याच्या अगेन्स्टमध्ये नाही आहे, परंतु ही अडचण आहे. जर तुम्ही पूर्वजांचा शोध घ्यायला गेला तर पड नावं जी पडतात त्या पड नावांमुळं, वतनावरून पडलेल्या पड नावांमुळं, जातीवरून पडलेल्या पड नावांमुळं पुष्कळ समस्या निर्माण होतात. तिसरा जो पड नावांचा मुख्य प्रकार आहे तो म्हणजे मराठा समाजामध्ये 96 कुळं म्हणतो आपण. ही 96 कुळं मुख्य आहेत आणि ह्या 96 कुळाशी संबंधित इतर अनेक उपकुळं आहेत. आता ही उपकुळं जी आहेत त्या उपकुळांनी जी पडनावं घेतलेली आहेत त्या पडनावांचा काही इतिहासच सापडत नाही. म्हणजे एखादा माणूस समजा आता माझ्या आडनावावरून घेऊ स्वतःचं, की माझं आडनाव ओंबळे आहे, तर माझे पूर्वज सांगतात किंवा बाकीचे लोक सांगतात किंवा आमचं देवक जुळतं, गोत्र जुळतं वगैरे बाकीच्या गोष्टी, त्याच्यामुळं आम्ही शिंदे कुळामधून 96 कुळी मराठा आहोत. पण समस्या ही आहे की शिंदे कुळामधून 96 कुळी मराठा आहोत झालं, ठीक आहे, ते आता त्याला मान्यता मिळाली, कोणी आक्षेप घेत नाही, विषय मिटला, 96 कुळी मराठा आहोत. पण हे ओंबळे सरनेम आलं कुठून आणि पडायचं कारण काय, का म्हणून कोणी ओंबळे सरनेम घ्यावं एखाद्या माणसाने मराठा जातीतल्या. तर असा प्रश्न मराठा जातीमधल्या जे उपनामं असणाऱ्या जवळजवळ 98% लोकांना पडलेला आहे. मी काय म्हणतोय, वरची 98 कुळं सोडून द्या, जे 98 कुळं आहेत त्यांची ती मुख्य आडनावं झाली, त्याच्या अंतर्गत उपनामं असणारी जी लाखोनी म्हणू शकतो आपण आडनावं आहेत किंवा हजारो, या काही एक 20-25 लाख तरी आडनावं असतीलच. त्या 20-25 लाख नाही, सॉरी, 20-25 हजार तरी आडनावं असतीलच, कारण महाराष्ट्रामध्येच 1.5 लाख आडनावं आहेत, 1.5 ते 2 लाख आडनावं आहेत. त्याच्यामधली 20-25 हजार ते उपकुळामध्ये असणारच मराठा समाजामध्ये. यातल्या 90% लोकांना पत्ताच लागत नाही की माझे आडनाव आलं कशावरून झाली ही गोष्ट. मग आता ते आडनाव जोपर्यंत तुम्ही शोधत नाही कशावरून आलं, कुठल्या पूर्वजांना पडलं, कधी पडलं, सांगताना लोक सांगतात ते ठीक आहे, माझा अमुक कुळाशी संबंध जुळतो, पण ते धार्मिक संबंध जुळला तुमचा, परंतु ऐतिहासिक संबंध काय जोडणार आपण, ऐतिहासिक संदर्भ काय लावणार आपण. ती पड नावं पण एवढी विचित्र असतात उपकुळांना पडलेली. म्हणजे आपण मागच्या भागांमध्ये पाहिलं की पशुपक्ष्यांवरून पडलेली पड नावं आहेत. उदाहरणार्थ गरुड, ससाने, कावळे, वाघ, साळुंखे, चिमणे, डुकरे, आपण ती नावं सगळी मोजून बघितली मागच्या भागात म्हणून बोलत नाही. अन्नधान्यावरून पडलेली पड नावं आहेत, म्हणजे तुपे, दुधे, दूधभाते, ताकभाते, तांदळे, ती पण नावं आपण मागच्या भागामध्ये वाचून दाखवली. मानवी अवयवावरून पडलेली पड नावं आहेत, म्हणजे तोंडे, काने, हनुवटे. आता या नावाचा एखादा माणूस असेल तर कसं काय त्याचा त्याच मराठा समाजातल्या त्याच कुळाशी संबंध आहे, हे कसं काय शोधणार आपण. हे ठीक झालं, देवक गोत्र कुळ ते एका ठिकाणी झालं, पिढीजात चालत आलेलं, पण ऐतिहासिक संदर्भ तर काहीतरी सापडला पाहिजे. आणि कधी तुमचं मूळ कुळातून या उपनामामध्ये रूपांतरण झालं ते कळल्याखेरीज आपण तो समाजाचा इतिहास नाही शोधू शकत, काय आहे तो स्थित्यंतर काय झाली ती नाही शोधू शकत. आणि 99% लोकांचे भेटतच नाहीत 98% लोकांचे. हे कशामुळे समस्या निर्माण झालेली आहे की मूळ जे 96 कुळ माणूस होता त्यातले जे लोक कुठे नाही कुठेतरी जाऊन सेटल झाले, राहायला लागले वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, तिथलीच आडनावं त्यांनी घेतली, कुळ तेच राहिलं पण आडनावं तिथलीच घेतली त्यांनी. असे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळा वेगळा प्रसार झाला. काही लोक उत्तर भारतामध्ये गेले, काही लोक तंजावरला गेले खाली दक्षिणेमध्ये, काही लोक गुजरातमध्ये गेले, मध्य प्रदेशमध्ये पण आहेत लोक भरपूर मराठा समाजातले. ह्या सगळ्या लोकांनी तिथली पड नावं घेतलेली आहेत. पड नावांची समस्या अशी आहे की पहिले 1-2 पिढ्या 4-5 पिढ्या तुम्ही थोडाफार तरी मागच्या आडनावाशी संबंध ठेवून राहता. 5 पिढ्या पण जास्तच म्हणतो मी. 3 पिढ्यानंतर संबंधच संपून जातो तुम्ही जिथे कुठे होता त्याच्याशी. फक्त मग आपण सांगू शकतो नाही आमचं ते याच्यामध्ये जुळतं, आमचं देवक गोत्र एखादं, मग आम्ही या कुळामधले आहोत. मग या पड नावांचं एवढी समस्या आहे की ज्याच्यामुळं भरपूर मित्रांचं आपल्या मराठा असू देत, मराठा समाजाचं फक्त उदाहरणासाठी बोलतो मी, असं कोणी धरू नका, मराठा समाजाबद्दलच बोलतो आहे. भरपूर लोक आहेत, महार समाजातील लोक आहेत, त्याच्यानंतर अजूनही भटक्या विमुक्त जातीमधले लोक आहेत, ब्राह्मण समाजातले लोक आहेत. या पड नावांमुळं त्यांना मागचा इतिहासच शोधता येत नाही, त्यांना मूळ आडनावाशी कनेक्टच करता येत नाही. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी पहिल्यांदा काय केलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो की धार्मिकदृष्ट्या देव गोत्र जुळणं वेगळी गोष्ट आहे, ऐतिहासिक संदर्भ जुळले पाहिजेत, ऐतिहासिक संदर्भ जुळले पाहिजेत, तर तुम्ही तुमच्या मूळ पूर्वजापर्यंत जाऊन पोहोचू शकता. देव गोत्र जुळल्याने काय होतं आहे, तेव्हा तुम्ही कुठल्या कुळातले ते कळते, तुमचा पुरुष कोण होता ऐतिहासिक ते कसं कळणार तुम्हाला. आणि पड नावांमुळे ती गोष्ट अजून अवघड होऊन जाते. तर हा विषय जो आहे हा विषय आपण काय केला पाहिजे, लक्षात घेतली पाहिजे, अडचण लक्षात घेतली पाहिजे. आता 2 समाज आहेत आपल्या समाजामध्ये.
म्हणजे मराठा समाजाचं तरी ठीक आहे, आपण म्हणू शकतो की मराठा समाजाचं बऱ्यापैकी रेकॉर्ड सापडतं, कारण हा जो समाज होता लढाऊ समाज होता, वतनदार समाज होता, जमीन होती त्यांच्याकडे, त्यामुळे कुठेतरी जमिनीच्या फेरफारामध्ये त्यांचे आडनावं सापडतात, नावं सापडतात. जुने फेरफार काढले आपण तर खरेदी खतामध्ये सापडतात, वतनाची इनामपत्रामध्ये सापडतात मराठा समाजाची आडनावं. तर मराठा समाजाबद्दल थोडं काय आहे की शेतीशी संबंधित असल्यामुळे आणि जमिनीशी संबंधित असल्यामुळे कुठे नाही कुठेतरी काही ना काहीतरी मराठा समाजाचा उल्लेख आपल्याला मागच्या कागदपत्रामध्ये सापडतो. काही ना काहीतरी शोधाशोध करता येते, दिशा मिळते. परंतु जो समाज शेतीशी संबंधित नव्हता, जो वर्ग शेतीशी संबंधित नव्हता, त्याची मात्र फारच कुचंब नव्हती. याच्यामध्ये प्रामुख्याने 2 वर्ग येतात. हे 2 वर्ग म्हणजे ब्राह्मण आणि महार समाज, आपल्या समाजामधला किंवा दलित समाज म्हणू आपण. हे वर्ग शेतीशी संबंधित नव्हते. आता याच्यामध्ये काय आहे की काही लोकांची टिपिकल आडनावं आहेत. म्हणजे ब्राह्मण समाजामध्ये ज्यांना आपण देशस्थ म्हणतो, देशस्थांचं त्यांनी अगदी पद जरी लावलं कुलकर्णी, जोशी, देशपांडे, तरी त्याच्या मागे पण काहीतरी त्यांचे काहीतरी टिपिकल आडनाव असतं. चित्पावनं असतील तर चित्पावनांची काही टिपिकल आडनाव आहेत. म्हणजे आपटे, लिमये, चितळे, गोखले वगैरे खरे झाले, त्याच्या मागे त्यांचं काही आडनाव नसतं, तेच त्यांचं टिपिकल आडनाव असतं. हे टिपिकल आडनाव म्हणजे काय, आपण मूळ आडनाव म्हणतो. परंतु ब्राह्मण समाजामध्ये पण ही काही टिपिकल आडनावं सोडली ही मोजकीच आहेत. म्हणजे ब्राह्मण समाजामध्ये पण अनेक जाती उपजाती आहेत. त्या प्रत्येक जाती उपजातीतली काही हाताच्या बोटावर मोजता येणारी टिपिकल आडनावं सोडली तर त्या समाजामध्ये पण अत्यंत वेगळी वेगळी पडनावं आढळून येतात. उदाहरणार्थ ब्राह्मण समाजामध्ये पण पाटील, देशमुखी नावं आढळतात, मराठी नावं आढळतं. शिवाय जहागीरदार, इनामदार ही वतनदाराशी संबंधित असलेली नावं पण आढळतात. काही ब्राह्मण समाजातल्या व्यक्तींनी दुसऱ्या समाजातली नावं घेतलेली असतात, काही आश्रय दिल्यामुळं किंवा बाकीच्या गोष्टींमुळं, अशा गोष्टी आढळतात. आणि ब्राह्मण समाजातली नावं, मुस्लिम समाजातली नावं, मराठा समाजातली नावं सगळी एकच असतात. मग अशा वेळेला हे ब्राह्मण समाजातलं पण ब्राह्मण समाज असून पण त्यांच्या पूर्वजांचा शोध घेणं अवघड काम काही वेळेला होऊन जातं. ही ब्राह्मण समाजाची परिस्थिती आहे. तर इतर समाजाच्याबद्दल तर आपण बोलायलाच नाही पाहिजे. त्याचं कारण असं आहे की ब्राह्मण आणि दलित समाज यांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केलं. मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केलं, त्याची कारणं काय आहेत? तर ब्राह्मण समाजाच्या स्थलांतराचं कारण वेगळं होतं की ब्राह्मण समाज हा नेहमी ज्ञानासाठी, पैशासाठी, दानधर्मासाठी स्थलांतर करत असे एका जागेवरून दुसऱ्या जागी. किंवा संकट आलं, काही एखादी राज्यव्यवस्था कोसळून पडली, तर आश्रयासाठी पण ब्राह्मण समाजाने आपल्याला वेळोवेळी स्थलांतर केलेलं दिसतं. तीच गोष्ट जी दलित समाज आहे तर आपल्याला तैमूरलंगपासून उल्लेख आढळतात. म्हणजे तैमूरलंगनी जेव्हा भारतावर हल्ला केला तेव्हा त्याच्या चरित्रामध्ये असं त्याने लिहून ठेवले की मी जेव्हा भारतावर हल्ला केला आणि दिल्लीच्या दिशेने चालायला लागलो तेव्हा माणसांचे तांडेच्या तांडे माझ्या मागे यायला लागले. तर मला ते बघून फार आश्चर्य वाटलं की उघडी नागडी माणसं माझ्या मागे का चालत येत आहेत. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही माझ्या मागे का चालत येत आहे, तुम्हाला मरणाची भीती वाटत नाही का? मी इथे आलो आहे हिंसा करण्यासाठी आणि संपत्ती लुटण्यासाठी. तर ते लोक म्हणले आम्हाला मरणाची भीती वाटत नाही, कारण आमचा छळच इथे इतका चाललेला आहे जातीवरून, आम्हाला शूद्र लेखण्यात येतं, आम्हाला माणसाची व्हॅल्यू नाही आहे. तर त्यांनी आम्हाला मारलं काय आणि तुम्ही मारलं काय फरक नाही पडत. मग म्हणे माझ्या मागे काय येत आहे, आम्हाला तुमच्यावर घेऊन चला म्हणे, आम्हाला इथे नाही राहायचं, आता इथे आमची काही व्हॅल्यू नाही. मग तैमूरलंगने परत जाताना त्या माणसांना घेऊन गेला आणि लाहोर पाकिस्तानच्या त्या भागामध्ये त्याने बसवलं तिथल्या गव्हर्नरला सांगून की हे लोक परत यायला, हे लोकांना इस्लाममध्ये प्रवेश करायचा आहे कारण त्यांच्या धर्मामध्ये त्यांना स्थान नाही. ते जुनं उदाहरण सांगायचं हे काय की जाती व्यवस्थेवर काही टीका टिप्पणी करणं हा हेतू नाही इथे. दलित समाजाचं स्थलांतर हे वर्षानुवर्ष होत होतं वेगवेगळ्या कारणाने. त्यातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आत्ता धर्मपरिवर्तन केले तर आपल्याला ते आत्ताच्या काळात झालेलं प्रामुख्याने दिसून येतं. म्हणजे धर्मपरिवर्तन खूप आधीपासून चालू आहे. त्याच्या आधी पण काश्मीरमध्ये हल्ला केला तेव्हा काश्मीरमधल्या पण बहुतेक जे आपण म्हणतो की पिसलेला समाज होता त्या समाजाने पण धर्मपरिवर्तन केलेलं होतं. तर धर्मपरिवर्तनाच्या माध्यमातून किंवा गरजेमधून भरपूर दलित समाजाने आपल्याला स्थलांतर केलेलं दिसतं. त्यानंतर वेगवेगळ्या संधी आपण ज्याला म्हणतो की उपजीविकेच्या संधीसाठी, कधी जीव वाचवण्यासाठी, कधी गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी दलित समाज स्थलांतर करतच असतो. त्याच्यामुळे ब्राह्मण समाज आणि दलित समाज हे 2 समाज स्थलांतर करत असत सातत्याने. ते दोन्ही समाज स्थलांतर का करत असत त्याचा एक आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की या दोन्ही समाजांचा शेतीशी सरळ संबंध नव्हता. शेतीशी संबंध नव्हता याचा अर्थ काय होतो की ज्या व्यक्तीचा शेतीशी संबंध आहे, ज्या व्यक्तीची मालकीची जमीन आहे आणि एखाद्या ठिकाणी त्याच्या मालकीची जमीन भरपूर आहे, तर तो जमीन सोडून स्थलांतर नाही करणार. पहिली गोष्ट काय आहे, त्याच्याकडे जमिनीची मालकी, याचा अर्थ त्याच्याकडे अन्नधान्याची काही ना काहीतरी तरतूद आहे. जर पाऊस पाणी चांगला होत असेल, त्याच्याकडे सुबत्ता पण आहे, तर तो कशाला सोडून जाईल. आणि दुसरी गोष्ट
की सोडून जायचं म्हटलं तरी काहीतरी कारण पाहिजे तेवढंच. नुकसान करून स्वतःला कशाला कोणी सोडून जाईल तेव्हा. म्हणजे मी माझं गाव सोडून का शहरामध्ये जाऊ, जर मला इथेच खायला प्यायला मिळते आणि मला मानमात्रा पण आहे तर. हा मराठा समाज जो होता, जो आपण म्हणतो की मोठ्या प्रमाणावर जमीनदार होता, त्याने स्थलांतर कमी केलं. त्याचं कारण ते होतं की जमिनीची मालकी त्यांच्याकडे होती. पण ब्राह्मण आणि दलित समाजाने मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केलं. खास करून ज्या वेळेला ब्रिटिश भारतामध्ये आले आणि शहरं भारतामध्ये उदयाला येऊ लागली नवीन नवीन, त्यावेळेला ब्रिटिश समाजाला शिकल्या सवरलेल्या व्यक्तींची गरज होती. 2 वर्गांची गरज होती. एक तर शिकला सवरलेला समाज, जो नवीन आपण म्हणतो प्रशासकीय कामामध्ये त्यांच्या उपयोगी पडू शकेल, एज्युकेशनल पर्पजसाठी उपयोगी पडू शकेल. आणि दुसरा समाज म्हणजे कष्टकरी समाज, की शहरं निर्माण करायची म्हणजे तुम्हाला कर्मचारी वर्ग लागणार, कामगार वर्ग पण लागणार त्या ठिकाणी. तर अशा या नवीन राजवटीमुळं ब्रिटिशांच्या ब्राह्मण आणि दलित समाज दोघांनाही शहरामध्ये संधी उपलब्ध झाल्या. दुसरी गोष्ट, ब्रिटिशांनी वतनदारी पद्धत मोडून काढली. जे आपण मागच्या भागामध्ये पाहिले त्याचे दुष्परिणाम काय झाले. वतनदारी पद्धत मोडून काढल्यामुळे मराठा समाजावर तर काही फारसा फरक पडला नाही. जमिनी त्यांच्या मालकीच्याच होत्या. अगदी जमीनदारी पद्धत आली, कुळं म्हणून त्यांना जावं लागलं, तरी पण त्यांची अवस्था अगदीच पोटावर पाय यावा असं नाही झाली. दयनीय झाली जमीनदारी अवस्था ब्रिटिश काळामध्ये झाल्यामुळं. त्याच्यामधून शेतकरी जमीनदारी आंदोलनं पण पेटली मोठ्या प्रमाणामध्ये सतत ब्रिटिशांच्या विरोधात. परंतु वतनदारी पद्धत मोडीत निघाल्यामुळं जमिनीशी तर काही संबंध नव्हता आणि पद्धत पण मोडीत निघाली. त्यामुळे ब्राह्मण समाजामधला काय झाला, आधार तुटला पैशाचा. महार समाजाची तर फारच मोठी कुचंबना झाली. त्याच्याबद्दल आपण महार वतन म्हणजे काय याच्यामध्ये बोललोच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती मोठा लढा दिला. या दोन्ही समाजांना शहराकडे स्थलांतर करण्याशिवाय पर्याय राहिलं नाही. एवढंच थोडक्यात सांगायचं, बाकी ते वेगळे विषय. शहराकडे स्थलांतर केल्यामुळं काय झालं की दोन्ही समाज जुनी ओळख पुसून नवीन ओळख निर्माण करायच्या मागे होते. आता त्यांना जुनी ओळख नको होती. त्याच्यामुळे दोन्ही समाजामध्ये वेगवेगळी आपल्याला पडनामं पडलेली आढळून येतात. हे सगळं इतिहास सांगायचं कारण काय आहे की महाराष्ट्रामध्ये जी पडनामं आढळतात, ती पडनावं, आडनावाच्या ऐवजी पडनावं आढळतात, ती प्रस्थापित जमीनदार असलेल्या मराठा समाजापेक्षा किंवा मराठा समाज म्हणण्यापेक्षा मराठा समाज प्रामुख्याने आला. इतरही जे समाज प्रस्थापित होते, ज्यांच्याकडे जमिनी होत्या, ज्या महार समाजाकडे जमिनी होत्या ते लोक पण खेड्यामध्येच राहिले. ज्या ब्राह्मण समाजाकडे कुलकर्णी पदाच्या इनाम मिळालेल्या जमिनी होत्या ते पण आपल्याला काही काही कुटुंब आत्ता पण राहिलेली दिसतात. नंतर त्यांची मुलं बाळं शिकून आता अमेरिकेत गेल्यामुळं राहायचं कुठं म्हणून जमीन विकून ते शहरामध्ये आलेले स्थायिक झालेले दिसतात आपल्याला काही लोक नाईलाजाने. परंतु ज्यांच्याकडे जमिनी होत्या ते राहिले, पण हे हाताच्या बोटावर मोजणे इतके होते. अगदी काही सगळे जमीनदार नव्हते. बहुतेक लोक जे शहरामध्ये आले त्या शहरातल्या आल्यामध्ये या दोन समाजांना परत नव्याने सुरुवात करायची होती. ब्रिटिशांमुळे या दोन्ही समाजांना संधी उपलब्ध झाली अर्थार्जनाची. ब्राह्मण समाज शिकले सवरलेला होता, त्याला ब्रिटिश खात्यामध्ये सामावून गेला तो, जिथे शिक्षणाच्या संधी होत्या किंवा शैक्षणिक कामाची गरज होती. ब्रिटिशांना नवीन शहरं बसवायची होती, रेल्वे चालू करायच्या होत्या, कारखाने चालू करायचे होते, तिथे कामगार वर्गाची गरज होती. गावोगावून आलेला बहुजन समाज जो शहरामध्ये येऊन आपण म्हणतो प्रस्थापित झाला, त्याने ती कामगार वर्गाची गरज भागवली. परंतु जुनी जी काही ओळख होती ती जुनी ओळख पुसून टाकण्यासाठी या दोघांनी आपली सुरुवात आता नावातून आणि आडनावातून करायला सुरुवात केली. नावं बदलायचं तर काही कारण नव्हतं कोणाला, नावाने काही एवढं कळत नाही कोण कुठला माणूस आहे ते, पण आडनावं बदलायला लोकांनी सुरुवात केली. अर्थात हेच काही एकमेव कारण नाही, म्हणजे हे जे मी कारण सांगतोय हेच एकमेव कारण ब्राह्मण किंवा बहुजन समाजामध्ये आडनावं बदलण्याचं नाही आहे. मोठ्या प्रमाणामध्ये इतरही अनेक कारणं असू शकतात. परंतु स्थलांतर मोठ्या संख्येने एखाद्या समाजाचं ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्याची आडनावं बदलली जातात. हा इतिहास आहे. म्हणजे आज जर आपण बदललेल्या आडनावांचा नावाचा इतिहास बघितला तर त्याच्या मागचा मुख्य आपण मेन फोर्स ज्याला म्हणतो आपण, की मुख्य ताकद म्हणतो आपण, की जी आडनाव बदलायला प्रेरित करते ती म्हणजे स्थलांतर. माणूस मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतरित होऊन समाज एक मोठ्या प्रमाणात स्थलांतर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो, तेव्हा तो जिथे जातो तिथे रुळण्यासाठी, स्वतःला सामावून घेण्यासाठी आडनावं बदलतो. ते आपण पुढच्या भागामध्ये पाहणारच आहोत. तर महाराष्ट्रामध्ये ही जी गोष्ट घडली ती या दोन समाजांच्या बाबतीमध्ये घडली. आणि म्हणून जेव्हा शहरामध्ये हा समाज आला आणि स्थायिक होऊ लागला, प्रामुख्याने ही गोष्ट पुणे, नाशिक, मुंबई प्रक्रिया या शहरामध्ये पहिल्यांदा चालू झाली. आणि ज्या वेळेला एखादा ब्राह्मण मनुष्य तिकडून इकडे येऊन स्थायिक झाला तेव्हा त्याने काय करायला सुरुवात केलं की आपल्या नावाच्या मागे आता एखादी व्यक्ती आहे, कुलकर्णी आहे, आत्तापर्यंत कुलकर्णी म्हणूनच ओळखला जात होतं. आता त्याचं आडनाव काय लावायचं, ब्रिटिशांनी तर आडनाव सांगायला सुरुवात केली की आडनाव लावायला सुरुवात केली, सक्ती केली आडनाव लावायची. मग ब्राह्मण समाजातला व्यक्ती काय करू लागला, कुलकर्णी सांगवीकर असं आडनाव लावू लागलं. म्हणजे सांगवीचं कुलकर्णी पद त्याच्याकडे होतं, तर सांगवीकर काय झालं त्याचं पडनाम झालं.
नंतरच्या काळामध्ये कुलकर्णी पद लयाला गेलंच होतं, स्वातंत्र्य मिळवल्यानंतर तो पण रेफरन्स तुटला. आता फक्त सांगवीकर हेच पडनाव त्याचं शिल्लक राहिलं. त्याच्यानंतर अमुक तमुक जोशी मांबुगळेकर, की ह्या गावावरून आलेले अमुक तमुक जोशी आहेत, या गावाचे जोशी होते. मग त्यांनी काय केलं की माळुंबरेकर हे त्यांचं जे पडनाव पडलेलं होतं तेच कायम राहिलं. नंतर जोशीपद पण निघून गेलं स्वातंत्र्यानंतर. अशीच करंदीकर, वेंगुर्लेकर अशी आडनावं आपल्याला ब्राह्मण समाजामध्ये दिसून येतात. तर ही पद्धत जी होती ती फक्त ब्राह्मण समाजानंच उचलली अशी नाही. ब्राह्मण समाजामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतात किंवा आपल्याला काही नावं समजतात. त्याचं कारण काय की फक्त गावावरून नावं घेतली नाहीत, लोकांनी देवस्थानावरून पण नावं घेतली. उदाहरणार्थ लता मंगेशकर आपण म्हणतो, तर मंगेशीचं जे मंदिर आहे गोव्याचं ते त्यांचं कुलदैवत आहे. तर कुलदैवतावरून त्यांनी गोव्यावरून जेव्हा मुंबईला हे झाले, स्थापित झाले, स्थलांतरित झाले, तेव्हा कुलदैवतावरून स्वतःचं नाव घेतलं मंगेशकर. आता हे काय झालं की मंगेशकर नावामुळं त्यांचं मूळचं जे आडनाव होतं ते नंतर नाहीसं झालं. आता मंगेशकर जे पडनाव होतं ते पडनावच आडनाव झालं नंतरच्या काळामध्ये. दलित समाजाने पण काय केलं की वेगवेगळी आडनावं घ्यायला सुरुवात केली, कारण आधीचं तर आडनाव नव्हतंच त्यांचं. त्यामुळे जे आडनाव काय केलं की बऱ्याच समाजाने की गावामधलं जे मुख्य नाव असेल ते मुख्य नाव आडनाव म्हणून ब्रिटिश काळामध्ये नोंदवलं. बरेच लोक ज्यांच्या पदरी काम करत होते त्यांचंच नाव त्यांनी आडनाव म्हणून नोंदवलं. अजून त्यांना मनाला वाटलं ते काही लोकांनी आडनाव नोंदवलं. ब्रिटिशांना काही फरक पडत नव्हता काय आडनाव नोंदवतो तू म्हणून, ब्रिटिश काय ते बघायला पण जात नव्हते. त्यांना वतनं खालचाच करायचे होते. त्यामुळे नवीन आडनावं लोक जेवढी नोंदवतील ज्याचा मागं काय मागमूस लागणार नाही तेवढं ब्रिटिशांना पाहिजेच होतं. कारण असं एखादं आडनाव तुम्ही नोंदवलं की ज्याचं काहीतरी वतनाशी धागा निघाल्यामुळे ब्रिटिशांना तुम्हाला काहीतरी कम्पेन्सेशन द्यावं लागेल, तर ब्रिटिशांना ते नकोच होतं. नवीन आडनाव नोंदवतो ना मनाला येईल ते चांगली गोष्ट, नोंदव. मग ह्या गोष्टी झाल्या. आणि जसं ब्राह्मण समाजामध्ये आपल्याला कर हे मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं पडनाव म्हणून, तसं दलित समाजामध्ये आपल्याला पुरे हे जोडलेलं दिसतं एखाद्या गावाच्या मागं. म्हणजे ब्राह्मण समाज असेल तर तो काय म्हणेल, मगाशी मी भरलं तसं करंदीकर, वेंगुर्लेकर. तसं दलित समाजामध्ये आपल्याला काय दिसतं, सोलापुरे, कोल्हापुरे, सुलतानपुरे, पुरे ही आडनावं लोकांनी त्यांच्या मागं लावलेली दिसतात. आता याच्या मागं ही आडनावं धारण करण्याच्या मागं हे दोन समाजांचा आडनावांचं विश्लेषण करण्याच्या मागं कारण आहे की जातीवाद पसरवणं हा हेतू नाही, तो माझा कधीच नसतो. आपण अभ्यासाबद्दल बोलत असतो. स्थलांतर झाल्यावर आडनावं बदलतात आणि स्थलांतर माणसाच्या आडनावांवर कशा प्रकारे फरक पाडतं हा आडनावांच्या इतिहासातला एक महत्त्वाचा अभ्यासाचा विषय. स्थलांतर हा मुख्य फोर्स आहे, मुख्य मुद्दा आहे. तर महाराष्ट्रामध्ये या दोन समाजामध्ये स्थलांतर झाल्यामुळे त्यांची आडनावं कशी बदलली हे समजून सांगण्यासाठी थोडासा इतिहास सांगितला की ती आडनावं बदलली आणि जी आडनावं बदलली ती पडनावं कशी झाली. आता एखाद्या मनुष्याने दलित समाजातल्या एखाद्या व्यक्तीने कोल्हापुरे आडनाव घोषित केलं असेल तर कोल्हापुरे आडनावावरून काय समजणार, कोल्हापूरमधल्या कुठल्या भागातून आला तो, कोल्हापूरमधल्या कुठल्या गावातून आला तो, कोल्हापूरमध्ये त्याचे पूर्वज कुठे होते, कुळ कोणतं होतं, त्यानंतर बाकीच्या गोष्टी काय होत्या. कोल्हापुरी आडनावामुळे सगळंच पुसलं गेलं मागचं. काही लोकांनी जाणून बुजून पुसायचा प्रयत्न केला, काही लोकांनी कळत नकळत ती गोष्ट झाली. आणि ह्या गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मपरिवर्तन घडवून आणायच्या आधीच्या आहेत मित्रांनो. म्हणजे धर्मपरिवर्तन झाल्यावर ज्या गोष्टी झाल्या अशा नाहीत, त्याच्या आधीच ती प्रक्रिया चालू होती आडनावं बदलण्याची, मागच्या गोष्टी पुसून टाकण्याची. आणि ती काळाच्या ओघामध्ये चालू होती स्थलांतराबरोबर. ही पडनावं पडण्याची प्रथा तेव्हा चालू होती. पण या पडनावांमध्ये ज्या पडनावांचा सगळ्यात जास्त इतिहास शोधायला अडचण येते ती पडनावं ही अशी स्थलांतरामुळं वेगवेगळ्या समाजामध्ये जी पडनावं पडलेली आहेत ते जर 3-4 पिढ्यानंतर मागचा इतिहास शोधायला गेले तर काहीच पत्ता लागत नाही. जसं मी म्हटलं तसं एखाद्या माणसाचं नाव कोल्हापुरे असेल तर कुठे शोधायचं जातं, एखाद्या माणसाचं नाव सोलापुरे असेल तर काय शोधणार आपण, त्याचं गाव नाव पत्ता माहीत नसेल तर. काही मित्र मला तर विचारतात सर आमचं आडनाव सोलापुरे. ठीक आहे, गाव तर सांगशील कुठले, सोलापुरे, सोलापूर जिल्ह्यामध्ये. नाही सर माहीत नाही, आमचे पूर्वज मागे येऊन गेले, कसं शोधणार. त्यानंतर ब्राह्मण समाजामध्ये पण तो एक मोठा प्रश्न झालेला आहे की नाही ते कोकणातून आमचे पूर्वज आले होते, ते त्या गावामध्ये राहत होते. ठीक आहे, पण गावाचं मध्ये काही उल्लेख सापडतो का, तर काही दुसरे भाऊबंद राहतात का तुमचे तिथं. म्हणजे एका घरामध्ये 4 भाऊ होते, त्यातला एक भाऊ कोकण चढून पोटा पाण्यासाठी घाटावर आला, ठीक आहे, पण दोघंजण तरी मागं कोणतरी राहिले असतील ना. काही लोकांचा तो पण संदर्भ सापडत नाही. मग ही अडचण काय होते की पडनावांमुळं हा एक मोठा परिणाम होतो की स्थलांतरामुळं पडलेली पडनाव. आता स्थलांतराचं झालं, तशीच काही पडनावं असतात, ती पडनावं व्यवसायावरून पडलेली असतात. जसं आता पारशी समाजामध्ये आपण बूटवाला, लकडावाला, स्क्रूवाला, बाटलीवाला असं बघतो. आता बाटलीवाला म्हटल्यावर त्याचा आडनावाचा इतिहास कुठे शोधायला जायचा. आता पारशी समाज आपला हिंदू समाजाचा भाग नाही किंवा आपण बहुजन समाज जो म्हणतो तो पण आपल्या महाराष्ट्राच्या भूमीतला भाग आहे. आपण सर्वजण म्हणून महाराष्ट्रीयन आहोत, कोणी ब्राह्मण, दलित, मराठा, आपण सगळेजण मराठी म्हणतो स्वतःला. पारशी समाजाला आपण मराठी नाही म्हणत. मग
त्यांच्या पण आडनावाचा इतिहास शोधायचा म्हणलं मागे जाऊन तर सापडत नाही. बोल हा ठीक आहे, तू भारतात पाऊल ठेवल्यानंतर तुझा पूर्वज कोण होता पहिला. अशीच काही काही आडनावं आहेत आपल्या हिंदू समाजामध्ये किंवा मुस्लिम इतर समाजामध्ये पण आढळतात, ती ख्रिश्चन समाजामध्ये, की पहिला पूर्वज कोण होता आडनावावरून कळतच नाही. ठीक आहे, धर्मांतर झालं ख्रिश्चन समाजामध्ये, ठीक आहे, बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर झालं, इस्लाम धर्मामध्ये धर्मांतर झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. परवाच मला एका मित्रांचा फोन आला होता की ते ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर केलं होतं त्यांनी महार समाजामधून. ठीक आहे ना, महार समाजापर्यंत पण पोचलो मी, म्हणजे त्यांचं जे आडनाव होतं ते महार समाजातलं ओरिजिनल आडनाव होतं, पण ते ओरिजिनल आडनाव नंतर कळलं मला पडनाव होतं, त्यांचं आडनाव नव्हतंच ते. मग आता ते पडनावावरून मागे कुठे जाणार आपण. इथे जाती धर्माचा काही संबंध नाही आहे, लक्षात घ्या तुम्ही. जेव्हा आपण आपल्या पूर्वजांचा इतिहास शोधत असतो तेव्हा त्या जाती धर्माचा विषय येत नाही. आपण आपला कुटुंबवृक्ष शोधत असतो, आपण आपलं मूळ जेनेटिक शोधत असतो की मी कुठल्या समाजाचा भाग आहे किंवा मी कुठल्या वंशाचा भाग आहे. इथे जात धर्म आणि वंश या वेगळ्या गोष्टी आहेत. जाती धर्माचा काही संबंध येत नाही. कोणी धर्मांतर करून आडनाव बदललेलं असेल, दुसऱ्या धर्मात गेलेलं असेल तरी त्याला पण वाटलं माझे पूर्वज माझे वंश शोधावेत. तर हे पडनावं मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये काय करतात की अडथळा निर्माण करतात, व्यवसायावरून आलेली पडनावं. त्यानंतर अजून एक गोष्ट आहे की जो आपण कधी विचारातच घेत नाही, म्हणजे स्त्रिया हा जो प्रकार आहे हा आपण विचारातच घेत नाही कधी. मागच्या व्हिडिओमध्ये पण मला वाटतं एक 5वा व्हिडिओ होता, 5वा का 4था व्हिडिओ होता, त्याच्यामध्ये मी म्हटलं की देश विदेशातली जी आपण देशोदेशीची आडनावं पाहतोय, आडनावं कशी पडली त्याच्या प्रथा पाहतोय, तर त्याच्यामध्ये स्त्रियांच्या प्रथांबद्दल आपण बोलणारच नाही की स्त्रियांची आडनावं कशी बदलतात. का बोलणार नाही, ती एवढी गुंतागुंतीची गोष्ट आहे की लग्नाच्या आधीचं तिचं नाव, लग्नाच्या नंतरचं तिचं नाव, लग्नानंतर तिला कोण कुठल्या नावाने पुकारणार, कुठल्या समाजामध्ये काय प्रथा आहे, ही फार गुंतागुंतीची गोष्ट आहे. म्हणजे तो एक स्वतंत्र विषय होऊ शकतो, तो या विषयामध्ये घेता येऊ शकत नाही. तर स्त्रियांची जी आडनावं आहेत त्याचा तर मूळचा प्रश्न आहेच. मूळचा प्रश्न म्हणजे की एखादी स्त्री आहे, तिचं लग्नाच्या आधीचं नाव, नंतर ती नवऱ्याकडे जाते तिथलं नाव, त्यानंतर ती त्याच नावाने तिची कुठं नोंद केली जाते का. जुन्या काळामध्ये तर स्त्रीची नोंदच केली जायची नाही कधी, तिच्या नावाने जमीन नाही, मालमत्ता नाही, बाकीची गोष्ट नाही, तिची नोंद कोण करणार कुठे गेले तरी. पण मूळचा विषय स्त्रीला अडचणीची गोष्ट काय, तिचं कुठल्या महसुलामध्ये नाव सापडत नाही, तिचं कुठल्या एखादी पराक्रमी ती राणी नसेल किंवा राजकारणी नसेल, काही नसेल, समाजसेविका नसेल, तर तिचं अजून कुठे नाव पण दाखल्यावर सापडत नाही. मग स्त्रियांची नावं शोधणार कशी काय. त्याच्यानंतर पहिली गोष्ट तर तेच झालं की तिचं माहेरचं आडनाव लोप पावायचं, सासरचं आडनाव लावायला लागायचं, पण ते सासरचं आडनाव तिचं कागदावर कुठे लिहिलेलंच नसायचं. एक लग्नपत्रिका सोडली, लग्नपत्रिकेमध्ये पण तिचं सासरचं आडनाव कुठे लिहिलेलं नसायचं. स्त्री ती जन्माला आली, ती जगात अस्तित्वात होती का नव्हती हे पण कळत नाही कोणत्या समाजामध्ये. नाव नाही ना, आडनाव पण नाही कुठल्या कागदपत्रावर लिहिलेलं तिचं. कोणीतरी म्हणतं बाबा की ही माझी आई होती, माझी बहीण होती, माझी बायको होती म्हणून ठीक आहे. आधिकारिकदृष्ट्या काही नाही. त्याच्यामुळे स्त्रियांना जर त्यांचा इतिहास शोधायचा असतो, कधी कधी काही स्त्रिया असतात आज जागरूक झालेल्या असतात, मी आले कुठून त्यांना शोधायचं आहे, त्यांच्या बाबतीत खूपच समस्या निर्माण होते. अजून दुसरी एक समस्या अशी आहे की शिक्षण आणि आत्मनिर्भरता याच्यामुळे स्त्रियांना आता भान आलेलं आहे. तर काही काही स्त्रिया काय करतात की लग्नानंतर माहेरचं नाव जोडतात आणि पुरुषाचं नाव सासरचं पण नाव जोडतात. ते माहेरचं आणि सासरचं नाव जोडून नंतरच्या काळामध्ये पण काय होते, समस्या निर्माण होते. ती त्या पिढीपुरती नाही होत, पुढची जेव्हा पिढी येते ती पुढची पिढी जेव्हा तेच नाव वापरायला लागते, जोड नाव जसं स्पॅनिश पद्धतीने वापरले जाते तसं. तर स्पॅनिश पद्धतीमध्ये जे घोळ होतात की स्पॅनिश पद्धतीमध्ये पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की एखादा पुरुष असेल तर तो त्याच्या वडिलांचं नाव आणि आईचं आडनाव, वडिलांचं आडनाव आणि आईचं आडनाव दोन्ही जोडतो. त्याची बायको असेल ती पण तिच्या वडिलांचं आडनाव आणि आईचं आडनाव दोन्ही जोडते. दोघांनी ते दोन्ही जोडल्यामुळे त्यांना मूल झालं तर ते पुरुषाच्या वडिलांचं आडनाव आणि आईच्या वडिलांचं आडनाव दोन्ही जोडून त्या मुलाचं नाव होतं. मग पुढच्या पिढीमध्ये कळायलाच मार्ग राहत नाही की हा अजून अशा 2-3 पिढ्या गेल्या तर कळायलाच मार्ग राहत नाही की ह्या नेमकं काय यांचं कुळ असेल किंवा कुठला वंश असेल, कुठून आला असेल. ही जोड नावं आजकाल स्त्रियांनी जोडल्यामुळे पण किंवा मागे पण जोडायला सुरुवात केल्यानंतर आत्ता जरी समस्या नाही झाली तरी पुढे स्पॅनिश पद्धतीमध्ये जी समस्या आढळून येते आपल्याला ती समस्या निर्माण होणार आहे. जोडू नयेत स्त्रियांनी, लावू नयेत असं माझं काही म्हणणं नाही, परंतु आपण आडनावांच्या इतिहासाचा भाग बघतोय, आपण आडनावांच्या माध्यमातून इतिहास शोधण्याचा भाग बघतोय. त्या प्रक्रियेमध्ये काय अडचण येऊ शकते त्याच्याबद्दल आपण चर्चा करतो. पुढे तर अजून काय आहे की काही काही स्त्रिया असं म्हणतात की आम्हाला आडनावच नको. मग काही स्वतःचं नाव लावतील, काही फक्त नवऱ्याचं नाव लावतील, काही आईवडिलांची नावं लावतील. आणि याचा एक फायदा पण आहे, म्हणजे ही आडनावं काढूनच टाकल्यामुळे जातीयतेचा बोध होत नाही. मगाशी मी म्हटलं तसं आडनावं नाही म्हणली तरी 80% माणसाची जात दाखवतातच तो कुठला आहे तो.
तर जातीयतेचं काय होत नाही, आडनावं काढून टाकल्यामुळे बोध होत नाही. त्यामुळे स्त्रियांनी जर अशी नावं लावायला सुरुवात केली, मी माझं नाव लावेन आणि माझ्या नवऱ्याचं नाव लावेन किंवा अजून वडिलांचं नाव लावेल, अजून कुणाचंही नाव लावेल किंवा नुसतं माझंच नाव लावेन, मला दुसरं काही नावच लावायचं नाही, तर यातून जातीयता नष्ट व्हायला हळूहळू का होईना, थोडाफार का होईना हातभार लागेल. परंतु जातीयता नष्ट करणं हा वेगळा विषय झाला, त्याच्याबद्दल आपण नंतर चर्चा करू. पण जर अशी एखाद्या स्त्रीला असं वाटलं किंवा तिच्या मुलाला पुढे जाऊन कधी वाटलं की मला माझं वंश शोधायचा आहे मागचा, पूर्वज शोधायचे आहेत मागचे, आणि नंतर ते डॉक्युमेंटेशनची जी एक लिंक असते जी चालत येते, जशी आपण जमिनीच्या फेरफारची लिंक म्हणतो ती चालत येते, ती लिंकच ब्रेक झाली मध्ये, तर पुढच्या 2-3 पिढ्यानंतर त्या मनुष्याला कागदपत्रांवरून किंवा आडनावावरून तरी किमान तो मागे कुठल्या वंशातून होता किंवा कुठला त्याचा मूळ पूर्वज होता, कुटुंब वृक्ष कुठला होता हे सांगता येणं अवघड होऊन जाईल. तर या काही अडचणी आहेत, त्याचा याच्यामध्ये आपण स्त्रियांना दोष नाही देऊ शकत आहे. त्यांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत, त्यांना त्यांची निवड आणि चॉईस असली पाहिजे. आपण आत्तापर्यंत वर्षानुवर्ष पितृसत्ताक पद्धतीमध्ये, पुरुषसत्ताक पद्धतीमध्ये दमन करत आलेलो आहोत. आणि मगाशी मी म्हटलं तसं की ती स्त्रीचा कुठे उल्लेखच नाही, ती जन्मली मेली, किती स्त्रिया आल्या गेल्या, कागदोपत्री काही नावच नाही त्यांचं, त्यांच्या नावाने मालमत्ता नाही, कुठल्या पुरुषाने त्याचं नाव नाही लावलेलं, तिचं कुठं काय नाही. सतीशिळा लावलेली आहे, त्या सतीशिळेवर पण बिचारीचं नाव नाही सती जाऊन, पण ते एवढ्या गोष्टी झालेल्याच आहेत. तर आता आत्ताच्या काळामध्ये, समानतेच्या काळामध्ये एखादी स्त्री नाव लावायला नको म्हणत असेल तर त्याच्याबद्दल पण आपण काही उगाच आकाश तांडव करायची काही गरज नाही. आपले काही मित्र करतात म्हणून सांगतो. बदललेल्या काळाप्रमाणे आपण राहिलं पाहिजे आणि समानतेच्या हक्काने राहिलं पाहिजे. आपला विषय वेगळा आहे, पण विषय निघाला म्हणून ती गोष्ट सांगितली. आता अजून एक गोष्ट काय की याच्यामुळे काय होतं की ह्या पद्धतीमधून म्हणजे स्त्रियांची ही नावं बदलण्याचा जो ट्रेंड आहे, सांगायचं कारण काय, यातून नवीन पडनावं निर्माण होतात. म्हणजे प्रत्येक काळामध्ये पडनावं कशी निर्माण होतात बघा. मागील काळामध्ये ते व्यवसायावरून निर्माण व्हायची पडनावं, जातीवरून निर्माण व्हायची, वतनावरून निर्माण व्हायची. अजून काहीच संबंध नाही, एखादा माणूस कुठे जाईल, काय नाव लावेल, त्याला काय टोपण नाव घेईल, त्याच्यावरून पडनावं निर्माण व्हायची. आता काय झालं आहे की आपण असं म्हणतो की आधुनिक कालखंडामध्ये खरं तर शिक्षणाचा प्रसार झाला, समाजसुधारक झाले. आज आपण 21व्या शतकात राहतो, इंटरनेटचं युग आलं. आता तर जातीवाद नष्ट व्हायला पाहिजे, पण जातीवाद अजून पण नष्ट होत नाही. जातीवाद कुठं ना कुठं छुप्या स्वरूपामध्ये असतोच. एखाद्या पडनावातून तुमची जात कळत नसेल, पडनावांमध्ये काय होतं की जात कळत नाही. म्हणजे मी जसं म्हटलं की 96 कुळी मराठा समाजामध्ये जर समजा एखाद्या माणसाचं 96 कुळी मराठामध्ये त्याचं मुख्य कुळ शिंदे आहे, तर शिंदेवरून कळू शकतं की बा 96 कुळी मराठा. पण शिंदे कुळामध्ये माझ्यासारखा एखादा माणूस असेल ज्याचं आडनाव ओंबळे आहे, शिंदे कुळामध्ये, तर ओंबळे सांगितलं तर बऱ्याच लोकांनी आडनावच ऐकलेलं नसतं, त्यांना कळतच नाही कुठली जात असेल नेमकी याची. स्वतःच्या उदाहरणावरून सांगतो. तसं पडनावं काय करतात की पडनावं माणसाची जात बऱ्यापैकी झाकून टाकतात. पिढ्या 2 पिढ्यानंतर पत्ता लागत नाही की हा माणूस कोणत्या जातीचा आहे. मग ही गोष्ट आपल्या काही जातीय संघटना चालवणाऱ्या मित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आता त्या पडनावाच्या पुढे परत जात लावायला सुरुवात केलेली. म्हणजे अमुक तमुक एखादा माणूस असेल, आता तडवळकर माणूस आहे, तडवळकर नावाने काय सिद्ध होईल, तो तडवळे गावातला कुठला तरी माणूस होताही सिद्ध होईल, दुसरं काही सिद्ध होणार नाही, पण त्याची जात तर कळणार नाही. मग परत त्याच्या पुढे तडवळकर काहीतरी जात सदृश्य एखादा आडनाव जोडायचं किंवा एखादा संदर्भ काहीतरी जोडायचं, मग तो कळेल की तो या जातीचा इथला माणूस आहे किंवा हे आहे. त्या जात अधोरेखित करण्यासाठी परत एकदा आता पडनावांचा उपयोग व्हायला लागला, कारण पडनावं जात दाखवत नाहीत, जात दर्शवत नाहीत. तर हा एक काय झालेला आहे की दुरुपयोग झालेला आहे. तर आपण हा आडनाव आणि पडनाव याच्यामधला हा फरक समजून घेतला पाहिजे. ती कशा प्रकारे पडली, का पडली, काळाची काय गरज होती, मागे काय झालं, पुढे काय होतं आहे, त्याचा सदुपयोग होतो आहे का दुरुपयोग होतो आहे, या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आणि खरोखर जर का तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा इतिहास शोधायचा असेल आडनावावरून, तुमच्याकडे बऱ्याचदा काय होतं की पूर्वजांचा इतिहास शोधण्यामध्ये काही वाईट नाही आहे. पूर्वजांचा इतिहास शोधणे हे काही जातीयवादी किंवा धर्मवादी काम नाही आहे की मी म्हणतो, एखादा माणूस म्हणतो त्याला त्याच्या पूर्वजांचा इतिहास शोधायचा, आपण त्याला जातीयवादी ठरवून मोकळा होतो. का रे बाबा, तुला पूर्वजांचा इतिहास शोधायचा आहे, तुला सिद्ध करायचं आहे, तू ब्राह्मण आहेस का, तू महार आहेस का, तू मराठा आहेस, तुला सिद्ध करायचं. विषय तो नाही आहे. एखाद्याला एखाद्या पूर्वजांचा इतिहास शोधायचा असेल तर त्यात काही वाईट नाही आहे. परंतु काय आहे माहिती आहे का की तो इतिहास शोधताना ही जी पडनावं आहे त्या पडनावांना परत आपण जात नाही चिकटवली पाहिजे. एक प्रकारे या पडनावाने आपल्यावर उपकारच केलेले आहेत जातीयता नष्ट करण्यासाठी. परत आपण ती पडनावं जातीशी मिसळून इतिहास शोधणार असून त्याच्यासाठी पूर्वजांचा इतिहास शोधणार असू तर ते चुकीचं आहे. महत्त्वाचा मुद्दा जो नेहमी सांगतो मी की इतिहास शोधायचा असेल पूर्वजांचा तरी पण त्याला वेळ लागतो. त्याला भरपूर आपल्याला पत्र तपासावी लागतात, कागदपत्र तपासावी लागतात, त्यानंतर चोपड्या तपासाव्या लागतात, भाटांचे असतील ते रेकॉर्ड तपासावे लागतात, काही ठिकाणी जाऊन भेटावं लागतं, ग्रामज्योतिषांच्या याद्या तपासाव्या लागतात, असे 50 एक वेगळ्या वेगळ्या गोष्टी ते तपासाव्या लागतात.
सनदा असतील, इनामपत्र असतील काही ना काही, तेव्हा कुठे आपल्याला 5 पिढ्यांपर्यंत तुमच्या आडनावाचा इतिहास सापडू शकतो. मागच्या 5 पिढी तिथून आधीचं तुमचं आडनाव काहीतरी वेगळंच असणार आहे समजायला हरकत नाही, किंवा ज्या शब्दावरून तुमचं आडनाव पडलं तो शब्द कुठेतरी मिळता जुळता वापरलेला असू शकेल. तर हे सगळं करण्यासाठी पण भरपूर मेहनतीची गरज असते. आपल्या भरपूर मित्रांना आपल्या आडनावाचा शोध घेण्याची इच्छा आहे सर्वच समाजातल्या, कारण आडनावच आहे त्यांच्याकडे, दुसरं काही नाही आहे स्वतःचा मागचा माझा कुटुंबवृक्ष शोधण्यासाठी किंवा माझं मूळ शोधण्यासाठी काही नाहीच आहे या मित्रांकडे. पण हे आडनावावरून पण इतिहास शोधण्यासाठी एवढं सोपं काम नाही आहे. आपल्याला चांगल्या प्रामाणिक व्यक्तीची गरज लागेल. कोणी असेल, तुम्ही बरेच लोक मला विचारतात, माझ्या व्यतिरिक्त पण अजून कोणी व्यक्ती असतील, ते प्रामाणिकपणे ऐतिहासिक संदर्भ त्याचे तपासले पाहिजेत. पुराणांवर पौराणिक कथांवर जास्त भर नाही दिला पाहिजे. आणि हे खर्चिक काम आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एका मिनिटामध्ये एका दिवसामध्ये होणार नाही. कधी 6 महिने लागतात, कधी वर्ष पण लागतं त्याला. तर आपल्याला खरंच प्रामाणिकपणे वाटत असेल तर आपल्याला थोडा खर्च करण्याची पण तयारी असली पाहिजे. की काही मित्रांची जसं बरेच गोष्टी असतात, म्हणजे बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मी देतच असतो. मी काय असं तुम्ही जर बघितलं की व्हिडिओच्या खाली जेवढ्या कमेंट असतात, होता होईल तो प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो मी शंका निरसन करण्यासाठी. पण काही शंका निरसन करण्यासाठी संशोधन करण्याची गरज लागते. ते संशोधन करण्यासाठी पुस्तकं विकत घ्यावी लागतात, विचार करावा लागतो. जी माझी गोष्ट आहे तीच इतरांची गोष्ट आहे याच्यामध्ये. तर काही खर्च त्याला येतच असतो. तर आपली ती तयारी असली पाहिजे. मी फक्त म्हणेन की मला फ्रीमध्येच ते काम करून पाहिजे तर होणार नाही इतिहास संशोधनाचं. त्याच्यामध्ये या पण भयानक अडचणी आहेत की पडनाव ही एक मोठी अडचण आहे. आत्तापर्यंत मला वाटतं की तुम्ही कदाचित पडनावामुळं आडनाव शोधण्यासाठी येणाऱ्या अडचणी किंवा आडनावावरून इतिहास शोधण्यासाठी येणाऱ्या अडचणी किंवा पडनाव हा प्रकारच की माझं आडनाव नसून पडनाव आहे, हे पण बऱ्याच लोकांना मला वाटतं हा व्हिडिओ ऐकूनच कळलं असेल. इथून याच्या आधी त्यांच्या लक्षात पण आलं नसेल कधी गोष्ट. तर अशा भरपूर अडचणी समस्या असतात. त्यामुळं आपण वेळ जाईल हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला थोडा खर्च येईल आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर कदाचित तेवढा वेळ देऊन खर्च देऊन पण आपण डोंगर पोखरून उंदीर काढला अशी परिस्थिती होऊ शकते. कदाचित काही हाताला लागणार नाही आपल्या, कारण या पडनावांमुळं मूळ नावापर्यंत आणि तिथून परत मूळ वंशवृक्षापर्यंत पोहोचणं फारच अवघड होऊन जातं बऱ्याच वेळेला. कधी वर्षभर शोध घेऊन पण आपण काहीतरी पुराव्यानिशी ठामपणे बोलू शकत नाही की अमुक एका व्यक्तीचे पूर्वज हेच होते किंवा कुळ हेच होतं किंवा ते इकडून स्थलांतरित होऊन आले. काही कळू शकत नाही. दुर्दैव आहे. कोणाला बहुतेक आपल्या मित्रांना इच्छा असते पण त्यांची ती इच्छा पूर्ण नाही होऊ शकत. मी बऱ्याचदा बघतो ते की असे पण गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे कोणाला जर इच्छा असेल आपल्या आडनावांचा इतिहास शोधण्यासाठी तर आपण मला खाली जे कमेंट करून विचारत असता किंवा सांगत असतात तसं कृपया विचारू नका. माझ्याकडे काही जादूची छडी नाही आहे किंवा मी काही टाईम ट्रॅव्हल करून मागे जाऊन बघू नाही शकत आणि परत येऊन तुम्हाला सांगू नाही शकत आहे की नेमका इतिहास काय होता. जेन्युनली आपल्याला काही करायचं असेल तर आपण करू शकतो आपल्या किमंतो लाईव्ह टीमच्या मार्फत. त्याच्यासाठी आपण एक गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे या फॉर्मच्या खाली. तर तिथे ती लिंकवर जाऊन तो फॉर्म ओपन करून त्यातली माहिती वाचून सर्व गोष्टींची पूर्तता करून फॉर्म करून पाठवला तर माझ्या टीमपैकी कोणीतरी आपल्याला आठवडाभरामध्ये संपर्क साधेल आणि मग आपल्याला पाहता येईल काय करता येईल. इतरही कुठे तुम्ही कोणा मित्राकडे दुसऱ्या शोधायचा प्रयत्न करत असाल तरी पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित या समजून घेऊन अभ्यास घेऊन करा. आपण हे व्हिडिओ बनवतोच आहोत, अजून पण व्हिडिओ येतील, त्याच्यामधून पण बरीच माहिती उपलब्ध होऊ शकेल शोध घेण्यासाठी. त्याचा पण आपण आपल्या पूर्वजांचा इतिहास शोधण्यासाठी फायदा करून घेऊ शकता. नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, जर आवडला असेल तर मला आवर्जून कमेंट करून कळवा, प्रतिक्रिया देऊन कळवा. कारण तुमच्या ज्या प्रतिक्रिया येतात तेच प्रोत्साहनाचे प्रेरणेचे 2 शब्द असतात हे व्हिडिओ बनवण्यासाठी. एवढे संशोधनात्मक असतात ते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त ग्रुप्समध्ये, आपल्या मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये शेअर करा, फेसबुक ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून ही माहिती जी आहे संशोधनपूर्ण नाविन्यपूर्ण ती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचेल. जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतो लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की कृपया चॅनलला सबस्क्राईब करावं, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवावं, जेणेकरून अशा प्रकारचे अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. त्याचबरोबर हे अशा पद्धतीचे संशोधनपूर्ण व्हिडिओ सातत्याने बनवण्यासाठी काही ना काही संशोधनाचं काम चालू असतं. अनेक खर्च असतात. मुख्य खर्च पुस्तकं विकत घेण्याचाच असतो. जर आपल्याला विषय आवडला असेल, माहिती आवडली असतील, जे परिश्रम मी करतो आहे ते आपल्याला खरोखर दिसत असतील तर आपल्याला काही मदत करावीशी वाटली तर नंबर आहे स्क्रीनवर दिसतो आहे आपल्याला. आपण गुगल पेच्या माध्यमातून मदत करू शकता. फुल नाही फुलाची पाकळी आपली जी काही असेल, छोटीशी मदत पण मोठी होऊ शकते एखादं पुस्तक विकत घेण्यासाठी वेळेला. तर ही आपल्याला विनंती आहे. उद्या आपण काय करूयात की उद्या आपण एका नवीन विषयाबद्दल चर्चा करूयात. तो विषय म्हणजे लोक आडनावं का बदलतात. म्हणजे आत्तापर्यंत आपण असं बघत आलेलो आहे आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये की शक्यतो लोक आडनावं बदलायला तयार होत नाहीत. मला ती आडनावं किती का अपमानजनक असू देत, माणूस ती आडनावं बदलत नाहीत. पुरुष माणसाचं एक वेळ चालून जातं, पण काही आपल्या भगिनी आहेत, माता भगिनी आहेत,
त्यांच्यासाठी मात्र ती आडनावं समाजामध्ये घेऊन फिरणं फारच लाजिरवाणं होतं. आधी स्त्रिया समाजात फिरत नव्हत्या किंवा गावाच्या बाहेर कोणाचा संबंध येत नव्हता. त्यामुळे आडनावं गावातल्या गावात चालून जायची पुरुष माणसांना. पण आजकाल पुरुष माणूस पण एखादा कोणी याच्यामध्ये काम करत असेल कंपनीमध्ये, तर तिथे पण त्याला आडनावांचा इश्यू येऊ शकतो. माता भगिनींना तर फारच इश्यू होतो. कधी ते फारच आडनाव असतं ते फारच लज्जास्पद विषय होतो. ते वावरणं, त्याचे वेगळे वेगळे अर्थ निघतात. तर ही आडनावं तरी पण लोक बदलत नाहीत. आपण म्हणलो लोक देशाचं नाव बदलतात, बापाचं नाव बदलतात, चौकाचं रस्त्याचं बदलतात, तरी पण आडनाव बदलत नाहीत. ही आपल्याला दिसणारी एक आपल्याला हट्टीपणा समाजामध्ये दिसून येतो. हे आपण आत्तापर्यंत बोलत आलेलो आहोत. तरी पण काय होतं की काही मित्र हे आडनाव बदलत असतात आणि काही मित्र असतात ते आडनावं लपवत असतात. पण लोक त्यांची मूळची आडनावं का बदलतात आणि का लपवतात, त्याच्याबद्दल काही शोध झालेले आहेत. त्यातले काही शास्त्रशुद्ध कारणं सांगितली आहेत. ही शास्त्रशुद्ध कारणं आहेत की याच्यामुळे लोक आडनाव बदलतात किंवा आडनावं लपवतात. आणि काही कारणं आपल्याला समाजामध्ये आपल्या डोळ्यासमोर जाता येता दिसतात की याच्यामुळे लोक आडनावं लपवतात. तर आपण लोक आडनावं का बदलतात हे पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत इतिहासाचं किंवा ऐतिहासिक विषयांचं अशा प्रकारचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतु लाईव्ह यूट्यूब चॅनेल. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.